हाय 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 ब्युटिफुल. सागर तुला कुठे काय बोलायचं खरंच कळत नाही. काय बोललो मी फक्त एवढंच सांगितलं ना की तू आज खूप छान दिसतेस. हा फक्त इंग्लिश मध्ये एका शब्दात सांगितलं. माझं काही चुकलं का? नॉट ॲट ऑल. काहीच चुकलेलं नाही तुझं. नाही तर हीच बाया म्हणाली असती एवढी छान नटले थटले याचं लक्षच नाही माझ्याकडे. हे बरं आहे. आत्या माझी पण सारखी बाजू घेते तुझी. अगं म्हणतात बाई मराठी जावई माझा भला. बर जावई बापू निघूया. हा तू म्हणशील तसं. आज की शाम आपके ना. बास आता खूप झाला हिंदी सिनेमा. येऊ आत्या. चल बाय बाय. आई जगदंबे दोन्ही लेकरांना असंच सुखी ठेव ग बाई. एसीपी जयंत कामत हियर. गुड इव्हनिंग सर. हा मी सब इन्स्पेक्टर सुहास गवते बोलतोय सर. हा बोल. मड आयलंडला एक डेथ बॉडी सापडली. बर्मा. आयडेंटिफिकेशन मध्ये काहीच सापडलं नाही. खिशात पाकिट सुद्धा नाही. हा पण बाजूला एक मोबाईल सापडला. मोबाईल. हो सर. त्याच्यावर जरा लास्ट डायल कॉल कोणाचा आहे बघ बर. सर सागर म्हणून कोणाचं तरी नाव आहे त्याच्यावर. सागर. काय नंबर काय बोल. 989. साधारण वय काय असेल मेलेल्या माणसाचं. वय साधारण 22 ते 25 वर्ष वयाचं असेल. ठीक आहे एक 10 मिनिटात परत फोन लाव मला. ओके सर. या. हॅलो. हा कोण सागर. हो आपण कोण. मी एसीपी जयंत कामत बोलतोय. हा बोला. सागर सरदेसाईच ना. हो बोलतोय. काय झालं. अरे काही नाही तुझ्या एका ओळखीच्याची डेड बॉडी सापडली. त्याच्या मोबाईलवर शेवटचा कॉल तुझा होता. म्हणलं तुझ्या परिचयाचाच असणार. कधी येतोयस हॉस्पिटलला. मी का. डेड बॉडी आयडेंटिफाय करायला नको. हो मी लगेच येतो. हां ये लवकर मी वाट बघतोय. बँड्रा गव्हर्नमेंट हॉस्पिटल. काय झालं. हा काही नाही. माझ्या एका मित्राचा ऍक्सिडेंट झालाय. त्याच्याच घरनं फोन होता. आय हॅव टू गो इमिडिएटली. मी येऊ तुझ्या बरोबर. नाही नाही नको. अरे पण कोण मित्र. ऍक्सिडेंट कोणाचा झालाय. तो ग तुला तुला काय माहित नाहीये का. मी आल्यावर तुला सगळं सांगतो ना. आता निघूया आपण. चल.
हा मा, मी गायत्री बोलतेय. हा बोला गायत्री. मा, आशिष लग्न करतोय. अरे वा, छान. कुणाशी? गडकरींची मुलगी आहे. आपली ज्योती आहे ना, तिची धाकटी बहीण प्रीती. अच्छा. आशिष म्हणाला गेले बरेच दिवस ते दोघं एकमेकांना छान ओळखतायत. परवा त्यांनी अचानक आम्हाला सांगून टाकलं की ते दोघं आता लवकरच लग्न करणार आहेत. मा, गडकरींचा तरी असा प्लॅन दिसतोय की एकाच मुहूर्तावर एकाच दिवशी दोन्ही मुलींची लग्न लावून द्यायची. गडकरींचा भेद काही असेल, पण ज्या दोन घराण्यांची त्यांना नातं जोडायचं आहे त्यांना विचारायची काही पद्धत आहे की नाही? मा हो, गडकरींसारख्या माणसांना कुठे काय नातं वगैरे समजतंय. त्यांना फक्त व्यवहार समजतोय. आणि आपलंच नाणं खोट आहे. पण काय दुसऱ्यांना नावं ठेवणार आहोत मा? आता काय झालं गायत्री? मा हो, लग्नाची तारीख ठरवताना गडकरींनी साधं विचारलं नाहीच. पण ते जाऊ दे, त्यांनी सरळ परस्पर ठरवून टाकले की आपला आशिष त्यांचा घर जावई होणार आहे. काय सांगताय काय? हो ना. आणि आपल्या ह्या चिरंजीवांनी ही अट लगेच मान्य करून टाकली. आपण तुम्हाला विचारलं पण नाही? मी कोण विचारणार मा? त्यांनी आम्हाला सरळ परवा सांगून टाकलं. मा, आपण आई वडील किती करत असतो ना मुलांसाठी, पण त्यांना काहीच किंमत नसते त्याची. आशिषचंही तसंच आहे. तो परस्पर त्याचं सगळं बाहेर ठरवून येतो आणि आमच्या फक्त कानावर घालतो. गायत्री, तुम्ही शांतपणे बोललायत का आशिषशी? अहो, बोलले मा, खूप वेळेला बोलले, विविध पद्धतीने बोलले, सांगितलं, रागवले, सगळं करून झालं. मा, तुम्ही एकदा बोलाल का हो त्याच्याशी? बरं ठीक आहे, आम्ही बोलू त्यांच्याशी, पण तुम्ही शांत राहा. अजिबात धीर सोडू नका. हा, एखाद्याच्या पायाखालची वाळू सरकणं म्हणजे काय ना, तसा अनुभव येतोय मला सध्या. मी आयुष्यात खूप चुका केल्यात, मला मान्य आहे. पण म्हणून मुलीने असं घर सोडून जायचं, नवरा घरात असून आमच्यात काहीच संवाद नाहीये. आणि आता आशिष पण असं मला सोडून जाणार. मला खरंच कळत नाही कधी कधी असं काय चुकतंय. काय करू मी आता? गायत्री, ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो घर तो पहले आके मांग ले मेरी नजर मेरी नजर. काय आज एकदम खुशीत दिसतोयस? आहेच मी खुशी. आज एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? मी आज वैजयंतीच्या फ्लॅटवर जाऊन आलो. काय? तो फ्लॅट अजून तिच्याच नावावर आहे. हो, तुला नक्की काय म्हणायचंय विकास? उमा, तुझी बहीण आता या जगात नाहीये. ते घर अजून तिच्याच नावावर आहे.
रिकाम आहे. याचा अर्थ पद्माकर रावांनी ते अजून विकलेलं नाहीये. मग अगं असं काय करतेस? थोडा प्रॅक्टिकली विचार कर. ते घर आपल्याला राहायला मिळू शकतं. छे, काहीतरीच काय. पद्माकर भाऊजी कधीही या गोष्टीला तयार होणार नाहीत. का? तू वैजयंतीची बहीण आहेस, तुला घराची गरजही आहे. तसं नाही रे. ताई असताना आणि आता ताई गेल्यानंतर आपण पद्माकर भाऊजींशी फारसे संबंध ठेवलेले नाहीये. आणि आता असं एकदम फ्लॅट मागणं म्हणजे बरं दिसेल का ते? हे बघ, मागायचं म्हणजे आपण कायमचं मागत नाही आहोत. तात्पुरती सोय आहे ती. कायमचं मागूही शकत नाही आपण. मी आज त्या सेक्रेटरीला भेटून आलोय सोसायटीच्या. वैजयंतीनंतर ते घर विदुलाला मिळणार आहे. वैजयंतीनं विदुलालाच नॉमिनेट केलंय. हो ना, मग प्रश्नच संपला. ताईच्या फ्लॅटचा विचार सोडून दे. त्यापेक्षा आपण नवीन जागेसाठी शोधाशोध सुरू करूया. म्हणजे आपल्याला वेळेवर कुठेतरी चांगली जागा मिळेल. गुड नाईट. राकेश बाबा, जेवायला येते ना खाली? इकडेच घेऊन ये माझ्यासाठी. काय स्पेशल आयटम करू? जे काय बनवलं असेल त्यातलं थोडंसं इकडे घेऊन ये. नाही पण मग असं विचारतील ना, तुम्ही खाली का नाही आले, तर काय सांगू? नेहमी जे सांगतोस तेच सांग. तुम्ही एवढे वैतागलेले काय? एनी प्रॉब्लेम इन लाईफ? ममा रे, त्यांचं काय? सारखी मागे लागली माझ्या, ज्योतिषी लग्न कर, ज्योतिषी लग्न कर म्हणून. गुड आयडिया. ते खरंच करून टाका लग्न. म्हणजे बघा, सागर बाबांनी मुक्तताईशी लग्न केलं, खुश झाले. तुम्ही ज्योतिताईशी लग्न करा, खुश होताल. नाथा, तू एकदा ठरव कोणाच्या बाजूने बोलणार आहेस ते. मी नेहमी तुमच्याच बाजूने आहे. तुमच्या चांगल्यासाठीच सांगतो. अहो एकदा करून तर बघा, काहीतरी मार्ग निघेल. जातोयस ना? सागर बाबांनी मुक्तताईशी लग्न केलं, खुश झाले. तुम्ही ज्योतिताईशी लग्न करा, खुश होता. करून तर बघा, काहीतरी मार्ग निघेल. करून तर बघा, काहीतरी मार्ग निघेल. तर बघा, काहीतरी मार्ग निघेल. बघा, काहीतरी मार्ग निघेल.
नाही तू थांब. ओके सर. हॅलो सर. सागर ये ये ये. हे सगळं काय आहे म्हणजे? कळेल कळेल. हा मोबाईल बघ. याच्यावरती लास्ट डायल कॉल तुझा होता. ओळखतोस कोणाचा आहे? असं कसा ओळखू म्हणजे? असे तर बरेच मॉडेल्स असतील ना. बरोबर आहे, पण तरी तुझ्या कोणा मित्रांपैकी किंवा अजून कोणापैकी हा मोबाईल तुला आठवतोय? विजयचा होता असं. विजयचा होता. राईट. काय आहे, त्याची डेथ झाली ना तेव्हा त्याच्याजवळ हा मोबाईल सापडला. याचा अर्थ तू त्याच्याशी आधी काही वेळ बोलला असणार. आम्ही बोलायचो इन जनरल अदनमधनं, पण ACP साहेब हे सगळं असं अचानक म्हणजे मला काहीच कळत नाहीये. कळेल कळेल. पोस्टमॉर्टेम झालंच असेल. डेड बॉडी आयडेंटिफाय करू. ओके चल.